रेल्वे भूसंपादनाविरोधात गंगाखेडमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन. परभणी परळी रेल्वे दुहेरीकरण व रेल्वे बाह्य वळण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाविरोधात गंगाखेड इथं शेतकरी प्लॉटधारक व नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. गंगाखेड उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत संबंधित नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. गंगाखेड शहर, मरगळवाडी व सुरळवाडी परिसरातून जाणाऱ्या रेल्वे बाह्य वळण प्रकल्पासाठी प्रशासन नियमांचा योग्य वापर न करता जमिनी संपादित करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा डाव असून अल्प मोबदल्यात शेतकरी व घर बाधितांना उद्ध्वस्त केलं जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रिया तात्काळ थांबवून योग्य मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात कॉम्रेड राजन क्षीरसागर, ओंकार पवार, योगेश फड यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट. रेल्वे प्रशासन बेकायदेशीर पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी, घरांच्या जागा आणि इमारती कब्जात घेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करत आहे. ते रेल्वे प्रशासनानं तात्काळ थांबवला पाहिजे. संयुक्त मोजणीच्या नावाखाली केवळ ड्रोन आधारे सर्वे करून बाधितांची कुठलीही संमती नसताना जर काही आगाऊपणा रेल्वे प्रशासन करत असेल तर त्याला सर्वसामान्य बाधित शेतकरी, शेतमजूर जनता प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भामध्ये येणाऱ्या 25 तारखेला साऊथ सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर ज्यांच्याकडे एक सविस्तर शिष्टमंडळ या रेल्वे बाधितांचं त्या ठिकाणी जाणार आहे. रेल्वेने ज्या प्रकारचे नियम आणि कायदे आणलेले आहेत त्या माध्यमातून अत्यल्प स्वरूपाचा मोबदला लोकांवरती थोपण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक रेल्वे हा कमर्शियल प्रकल्प आहे. रेल्वेमधून रेल्वे प्रशासन पैसे त्याच्यामधून मिळवणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र उद्ध्वस्त करून हा विकास चालणार असेल तर चालणार नाही. त्याबद्दलचा रास्त मोबदला जोपर्यंत याचा निर्णय रेल्वे प्रशासन बाधितांशी चर्चा करून घेत नाही तोपर्यंत कोणतंही काम या ठिकाणी बाधित जनता सुरू करू देणार नाही. रेल्वे प्रशासन आणि महसूल प्रशासनाने दोघांनी इथलच्या शेतकरी असतील, प्लॉट धारक असतील, सर्वांना अंधारात ठेवण्याचं या ठिकाणी काम केलं. लोकांना एक प्रकारचा मोठा मुआवजा द्यायचं या ठिकाणी आमिष दाखविण्यात आलं. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस मुआवजाच्या नोटीस आल्या ते अत्यल्प असून शेतकरी असमाधानी आहे. जोपर्यंत त्यांचं या ठिकाणी समाधानकारक त्यांना उत्तर मिळत नाही, जोपर्यंत त्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत 1 इंचसुद्धा जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही असा या ठिकाणी शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे. रेल्वे प्रशासनाला आमचं या ठिकाणी निकरीचा इशारा आहे की त्यांनी आमच्या शेतामध्ये पाऊल ठेवण्याचं काम करू नये. नसता होणारी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल. धन्यवाद. आज या ठिकाणी जे आपण एकत्र झालो, एकी केली सगळ्या शेतकऱ्यांना. त्याच्यासाठी हे जे प्रशासन आपल्यावर काय करतं आहे, अन्याय करतं आहे आणि आपल्यावर अन्याय करून कसल्याच प्रकारचं कोणत्याच बाधित शेतकऱ्याला विचारात न घेता, त्याची सही न घेता ड्रोनद्वारे मोजणी केली आणि कामाला सुरुवात केली. अगोदर म्हणले तुम्हाला कोटी रुपये देऊ, एकराला कोटी, आता ते 3.5 लाख रुपयानं मला देते. याच्यासाठी असणारं आम्हाला ते मान्य नाही आणि म्हणून आज इथं पवारसाहेब, आमचे राजन क्षीरसागर साहेब आमचं भाग्य उदयाला आलं आणि त्यांच्यामुळं आज आम्हाला चांगल्या प्रकारचं असणारं तिथे या ठिकाणी संधी मिळाली आणि आज या ठिकाणी आम्ही एकी दाखवून हे जे डापकर साहेब आहेत, रेल्वेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देखील होते, त्यांच्याकडे सगळं आमची जे असणारं जे दुःख होतं, आमच्या ज्या वेदना होत्या आम्ही त्यांच्याकडे सांगितल्या आणि त्यानं त्या आमच्या वेदना मान्य केल्या. जोपर्यंत आम्ही समाधान होत नाहीत तोपर्यंत आम्हाला एकच विनंती करायच्या कुणाला, गुत्तेदाराला आणि त्या रेल्वे प्रशासनाला आणि ह्या अधिकाऱ्याला की कोणी देखील आमच्या शेतात पाऊल टाकायचं नाही. आमचं समाधान झाल्याशिवाय, शेतकऱ्याची मंजुरी मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना पाऊल देखील शेतात टाकून 1 इंच जागा देणार नाहीत. हे आमची आव्हान देते आहे. आम्हाला तुम्ही काय करा, आमच्या मान्य मागणी करा, तरच शेतात पाऊल टाका, ही कळकळीची विनंती.